याची कथा सांगतात शुकाचार्य। देवांचे मुलं फार अभिमानी झाले होते। देवाच्या मुलांनी एके दिवशी संतांची परीक्षा पाहिली। देवाच्या एका मुलाला साडी नेसवली, त्याच्या पोटाला उशी बांधली आणि संताकडे जाऊन देवाचे मुलं म्हणायला लागले, महाराज महाराज, ही स्त्री गर्भवती आहे, हिला मुलगा होईल की मुलगी? संतांना राग आला की देवाचे मुलं आहेत पण साधू संतांची परीक्षा बघतात, म्हणून त्या साधू संतांनी शाप दिला की या स्त्रीला ना मुलगा होईल ना मुलगी होईल, तर हिच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि सर्व यदुकुळाचा नाश होईल म्हणून सांगितलं। तेव्हा देवाचे मुलं घाबरले। जेव्हा पोटाची उशी काढली तर खरोखर मुसळ खाली पडलं। त्या मुसळाचा चुरा गेला, तो समुद्रात टाकला। एक मोठा तुकडा शिल्लक राहिला, तो एका माशाने गिळला। तो मासा एका कोळ्याला सापडला। त्या कोळ्याकडून एका शिकाऱ्याने मासा विकत घेतला आणि शिकाऱ्याने मासा चिरला असताना पोटात मुसळाचा तुकडा सापडला। त्यापासून त्या एक बाण तयार केला आणि आता सगळे यादव कुळ समुद्राच्या काठावर आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आले होते। ते दारू पितात, नशेमध्ये एकमेकाला मारायला लागतात आणि जे मुसळाचा चुरा समुद्रात टाकला तोच काठावर वाहत आला। त्यापासून एक कुश नावाचं गवत उगवलं आणि त्या गवताचंच रूपांतर शस्त्रामध्ये झालं आणि सर्व यादव कुळ मरायला लागलं। तेव्हा परमात्मा बलराम भैयाला म्हणतात की दाऊ भैया, तुम्ही मोठे आहात तर तुम्ही माझ्या आधी प्रस्थान करा। तेव्हा बलराम भैया अवतार कार्य संपवतात, एका विशाल शेषनागाच्या रूपामध्ये समुद्रामध्ये प्रवेश करतात। बोलिये बलराम महाराज की जय। त्यानंतर यादव कुळाचा नाश झाला, द्वारका समुद्रात बुडाली। परमात्मा एका झाडाखाली बसले होते। तेव्हा तो शिकारी शिकार शोधत, ज्याला माशाच्या पोटात मुसळाचा तुकडा सापडला, तो बाण घेऊन फिरत असताना परमात्म्याचे चरण दिसले आणि त्याने बाण मारला, देवाच्या चरणाला लागला। तो तिथं आला, देवाची माफी मागायला लागला। देवाने आता स्वधामाला जायचा विचार केला। तेव्हा तिथं उद्धव आला। उद्धवाने देवाला काही प्रश्न विचारले, त्याचं उत्तर भगवंताने दिलं आहे। उद्धवाने विचारलं, प्रभू तुम्ही स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणाला शरण जाईल? तेव्हा भगवंताने शरीरातील सगळं तेज काढलं आणि श्रीमद भागवत महापुराण यामध्ये समाविष्ट केलं। म्हणून हा केवळ ग्रंथ नाही किंवा पुस्तक नाही, तर साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत। ते कुठंच गेले नाहीत, भागवताच्या रूपामध्ये ते आपल्यामध्येच विराजमान आहेत। म्हणून भागवत खूप श्रेष्ठ दुर्लभ साधन आहे, कारण हे साक्षात श्रीकृष्णाचं वाङ्मय रूप आहे। अशा प्रकारे 7 दिवसाची संपूर्ण कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितली। परीक्षिती राजाने शेवटचं व्यासपूजन करून घेतलेलं आहे। शुकांची पूजा केली आणि शुकाचार्य अंतर्धान पावले। बोलिये शुकाचार्य महाराज की जय। त्यानंतर मग परीक्षित राजाचे 7 दिवस पूर्ण झाले, शाप व्हायची वेळ जवळ आली। शाप पूर्ण व्हायची वेळ जवळ आली आणि परीक्षित राजाने देवाचं ध्यान लावलेलं आहे। तेवढ्यात तक्षक त्या ठिकाणी आला। त्या ठिकाणी राजाला दंश केला, राजाचं शरीर जळून खाक झालं आणि राजा परीक्षित यांना मोक्ष मिळाला। वैकुंठातून विमान आला आणि दिव्य ध्येय धारण करून विमानात बसून राजा परीक्षिती वैकुंठाला प्राप्त झाले। ह्या श्रेष्ठ अशा साधनाने भागवत कथेने राजा परीक्षिती यांचा उद्धार झाला। जो कोणी ही कथा श्रवण करतो त्याचाही उद्धार असाच होईल, त्याच्याही जीवनाचं कल्याण होईल। अशी पवित्र कथा आपल्या गावामध्ये 7 दिवसापासून सुरू होती। आज या कथेचा पूर्ण विराम झालेला आहे। या 7 दिवसामध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल किंवा एखादी कथा सांगायची राहिली असेल किंवा मला कथा बरोबर सांगता आली नसेल तर मी मनापासून सर्वांची माफी मागते। मला कोणी परक समजू नका, तुमच्या घरची एक लेक समजा, तुमची एक बहीण समजा आणि जरी काही चुकलं असेल तरी उदार अंतकरणानं मला क्षमा करा। 7 दिवसात तुम्ही गावामध्ये आम्हाला खूप प्रेम दिलं, सर्वांनी खूप आदर सन्मान केला। आमचे सर्व भाऊ आहेत त्यांनीही खूप सन्मान दिला आम्हाला। या ठिकाणी एक गिफ्ट, मोठं गिफ्ट दिले, फोटो फ्रेम, जो आता आम्ही सोबत नेल्यानंतर आमच्या घरामध्ये लावू। आयुष्यभर आम्हाला तुमची आठवण येत राहील जेव्हाही आम्ही तो फोटो पाहू। 7 दिवस या ठिकाणी आमची सुंदर अशी व्यवस्था केली। सरपंच साहेब यांच्या घरी आम्ही 7 दिवस राहतोय, त्यांनीही खूप छान प्रकारे आमची व्यवस्था केली। कुठल्याही प्रकारची कमतरता आम्हाला भासू दिली नाही आणि 7 दिवस आमच्या भोजनाची व्यवस्था होती। आपल्या गावातीलच श्रीरामे रामराव माझे बंधू यांनी आम्हाला 7 दिवस पती पत्नींनी मिळून एवढं सुंदर आम्हाला रोज भोजनाला एवढी सुंदर व्यवस्था केली। एवढं पोटभर आम्हाला खाऊ घातलं 7 दिवसात की असं वाटते की आमच्या सर्वांचं 2-2 किलो वजन वाढलं असेल जर मोजलं तर।